मुदखेड येथे पोचम्मा देवी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व महाप्रसाद सोहळा संपन्न। मुदखेड शहरातील नेहाळी येथे नूतन बांधण्यात आलेल्या पोचम्मा देवी मंदिरात 15 आणि 16 मार्च रोजी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व महाप्रसाद सोहळा उत्साहात पार पडला। दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी देवीचा अलंकार विधी आणि रात्री देवीदास सूर्यतळ पोतराज यांचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 16 मार्च रोजी सकाळी शास्त्रोक्त पद्धतीने होम हवन व आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला। तसेच रात्री सुप्रसिद्ध भगवताचार्य ह.ब.प. सुनील महाराज अष्टीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडलाय। सोहळ्याचे यशस्वी नियोजन औलवार परिवार आणि समस्त नेहाळी ग्रामस्थांनी केले होते। आज जे पोचिमाची आज या ठिकाणी न्याळी नगरीमध्ये जी स्थापना करण्यात आलेली आहे, मूर्ती स्थापना,
तसंच भंडाऱ्याचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. काय प्रतिक्रिया देणार आहात? आज आमचे न्याहाळीचे कुलदैवत 3/2026 या 2 दिवसाचा होता. काल रात्री पण पोतराचा कार्यक्रम झाला. आज अष्टीकर महाराजाचा रात्री कार्यक्रम आहे. अतिशय उत्साहात प्राणप्रतिष्ठा स्थापना अतिशय उत्साहामध्ये झाली. गावातील सर्व न्याही नगरमधील मुख्य शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील खूप काही भाविक भक्त उपस्थित झाले आणि या ठिकाणी औलवार परिवाराच्या वतीनं या मंदिराचं बांधकाम फक्त परिवारानं केलेलं आहे आणि एकदम सुंदर असं मन लावून काम केलं आणि सुंदर असे एक भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभा केलं. बऱ्याच ठिकाणी पोचमाचे मंदिर नसतात. साधारणतः एखादी रूम असते, एखादी टीन शेड अशा पद्धतीचे पोचमा मंदिर असतात. तर औलवार परिवाराने एवढी संकल्पना केली की बा आमच्या शेतामध्ये या देवीची स्थापना आमच्या पंजोबाने केलेली आहे. आमच्या पंजोबाने केलेली स्थापना आहे आणि त्या स्थापना केल्यामुळे आमच्या वडिलांनी मूर्ती आणली होती. त्या मूर्ती आणली होती, मात्र छोटस एक टीन शेड करून त्याची स्थापना होती आणि मी वडिलांची तीच मूर्ती प्राण प्रतिष्ठान करून असं भव्य दिव्य आमच्या औलवार परिवाराकडून असा चांगला सोहळा आज संपन्न झाला आणि इथं गावातील न्यायवासियाचे मी खरंच धन्यवाद मानतो. त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला सहकार्य केलं. मुख्य शहरातील सर्व माझ्या मायबाप जनतेचे सुद्धा सहकार्य मिळालं. त्या सर्वांचं सहकार्यामुळे ही एवढी मोठी भव्य वस्तू उभा राहिली. तन मन धन लावून आज उभा केल्याबद्दल सर्वांचे मी औलवार परिवारचे सुद्धा आभार मानतो. मला माझ्या भावानी वेळोवेळी सहकार्य केलं म्हणून ही वस्तू उभा राहिली. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि मी पुरेसे एक बार न्याही भाषेचे खरंच आभार मानतो. आणि ही आमचं कुलदैवत आमच्या शेतामध्ये आहे याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. त्या पद्धतीनं आपण यापूर्वी देखील मरीमाईचं देखील मंदिर बांधलं होतं. हो ना, मरेमाईचं सुद्धा मी साठेनगर मध्ये याच्या अगोदर तिथलं काम आठवूनच हे काम मी हाती घेतलं होतं. तिथं सुद्धा बऱ्याच दिवसापासून तिथं बी व्यवस्था वटा वगैरे नव्हता. तिथं मी हा असंच पद्धतीचा मात्र तिथं टीन शेडचा केला. ग्रेनाइट मध्येच वटा केला ते पण, मात्र मी टीन शेड मध्ये केला कारण ते 7च दिवसामध्ये स्थापना केली. जास्त वेळ नव्हता आणि जागेचं बी तिथं अफोर्ड या जागा नाही जास्त. दोन्हीची ऍडजस्टमेंट करून तिथं आम्ही स्थापना मरेमाईची झाली. त्यानंतर तिथलं झालं की हे केलं. हे 1-1.5 वर्ष झालं हे बांधकाम चालू होतं. काही कारणास्तव रुकल्या गेलं होतं आणि ते आज संपन्न झालं सगळ्याच्या सहकार्य आपल्या माझ्या परिवाराच्या सहकार्यामुळे. बोल. आज मूर्ती स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमानिमित्त सायंकाळी काही विशेष कार्यक्रम आहे ना. सोलूच्या महाराजाचा कार्यक्रम आहे कीर्तनाचा रात्री आणि आता दिवसभर गोंधळ चालू आहे स्टेजवर आणि सोलूच्या महाराजाचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी 8 वाजता. आणि हा कार्यक्रम संपला की कार्यक्रम देवीचे सर्व काही संपले. सर्व जनतेचे खरंच या प्रतिष्ठापनेमध्ये ज्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं त्याचे सगळ्याचे आभार आणि पत्रकार बांधवांचे मुख्य शहराचे त्यांचे बी आभार की या माझे जाहीर आव्हान असो या माझ्या पेपरच्या बातमी दिले त्या सर्व पत्रकार बांधवांचे मी जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य केलं. ओके.